हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू डेली ब्लॉग्स. आणि आज आम्ही गेलो होतो डीमार्टला. काही शॉपिंग करायची होती. त्याआधी श्रीजितला इथे नाश्ता करून दिला आणि आम्ही पण नाश्ता केला. कारण एकदा डीमार्टला गेलो होते घरून किती काही लवकर जा, सायंकाळी लवकर निघालो तरी पण तिथे गेल्यानंतर 9-10 कसे वाजून जातात. परत येताना काही कळतच नाही. त्यामुळे श्रीजितला भूक लागेल म्हटलं तर आधी नाश्ता करून दिला त्याला. आणि श्रीजितला पण आता कळायला लागलं कसं काय तिथे नाश्ता करायचं असतं. त्याने हॉटेल तर खूपच आवडायला लागलं. त्याने मस्त इथे मंचुरियन एन्जॉय केलं आहे. नंतर मग आम्ही निघालो डीमार्टला. आणि डीमार्टला गेल्यानंतर श्रीजितने एवढी काही मस्ती केली. जसं काही ते म्हणतात ना, लग्नानंतर डीमार्ट म्हणजे पण एक व्हॅकेशनच वाटतं. तसंच व्हॅकेशनवर श्रीजित एवढं एन्जॉय नाही करेल तेवढे त्याने डीमार्टला एन्जॉय केलं. कारण तिथे सर्व खेळणी आणि खेळणी असली म्हणजे श्रीजितला तर काही बोलूच नको. आणि घरची खेळणी सर्व बोर झाली आहे. आणि असं नवीन काही दिसलं म्हणजे तर काय घेऊन आहे ना काय नाही. आणि इथे बघा बास्केटमध्ये बॉल ठेवून सगळं डीमार्ट फिरत होता. आणि सगळ्यांच्या ज्या ट्रॉली असतात त्यांना ठोस लावून म्हणजे जसं काय त्यांना सर्व गेम खेळत आहे असं वाटत होतं. आणि ग्रॉसरी शॉपिंग आम्ही केली. आणि त्याला पण जे आवडेल ते तो घेऊन त्या ट्रॉलीमध्ये लगेच टाकून देतो. जसं काही त्याला पण समजते की इथलं काहीतरी शॉपिंग करायची आहे. काही खेळणे तर आम्हाला बिलिंगपर्यंत आणून बिलिंगपाशी रिटर्न करावं लागतो. त्याचं लक्ष दुसरीकडे करू. कारण खेळणी फक्त इथून घ्यायची असतं, घरी नेली की तसंच पडून असते. अशी होती आमची डीमार्ट शॉपिंग. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.